नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त जालन्याच्या राजूर येथे राजुरेश्वर गणपतीस 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्याची आरास करण्यात आली. केशर आंब्याची आकर्षक सजावट सध्या भक्तांचं लक्ष वेधत आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने जालन्याच्या राजूर येथील राजुरेश्वर गणपतीस 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्यांनी भव्य आरास करण्यात आली. आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने राजूर येथील राजुरेश्वर गणपतीच्या गाभाऱ्याची केशर आंब्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महेश ठक्कर यांनी 101 किलो आंबे अर्पण केले, तर श्रींच्या महिला आणि पुरुष सेवकांनी स्वतःच्या आमराईतील 150 किलो आंबे श्रींच्या चरणी अर्पण केलेत. यावर्षी आंब्याचा मोसम सुरू असल्याने आणि अंगारकी चतुर्थीचा योग साधल्याने भाविकांच्या सहकार्यातून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशद्वाराची आम्र पानांनी सजावट करण्यात आली आहे, तर चौथाऱ्यावर केशर आंब्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली ही मनमोहक सजावट भक्तांचं लक्ष वेधून घेतेय. तसेच केशर आंब्याचा दरवळणारा सुगंध मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण करतोय. जालना शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मच्छोदरी कॉलेजच्या पाठीमागील भागात नळाला पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिला भगिनींनी थेट महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधलंय. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील म्हाडा कॉलनी 488 सिरसवाडी रोड मच्छोदरी कॉलेजच्या पाठीमागील भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात टाकण्यात आलेली पाईपलाईन अपूर्ण असून त्यामध्ये आवश्यक ते बॉल बसवण्यात आले नाहीत. परिणामी नळाला नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. वारंवार महापालिकेकडे अर्ज आणि तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. प्रशासनाकडून या समस्येवर दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या महिला भगिनींनी आज महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन छेडलं. यावेळी आयुक्त अंजली शर्मा कार्यालयात येताच महिला आंदोलनकर्त्यांनी त्यांना थेट भेटून आपल्या समस्या मांडल्या. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तात्काळ पाईपलाईन आणि वॉलचं काम हाती घ्यावं अशी ठाम मागणी महिलांनी केली. आम्ही अनेक वेळा अर्ज दिले पण काहीच उपयोग झाला नाही. पाण्याविना जगणं कठीण झालंय, त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला अशी भावना महिला आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनात सुवर्णा कानुके, रजिया शेख, आशा निकाळजे, जनाबाई पवार, वंदना गोपने, कविता सगट, संगीता कांबळे, आशा ढोबळे, मनीषा उघडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. माझं नाव आहे कविता राम सगट. मी म्हाडा कॉलनीतून आलेले, मच्छोदरी कॉलेजच्या पाठीमागच्या. आमच्या इथे प्रॉब्लेम असा आहे की आमच्या इथे पाईपलाईन आहे पण त्या पाईपलाईनला नळाला पाणी नाहीये. आम्ही ते पाण्याची समस्या घेऊन इथं आलेलो आहे आणि दरवेळेस आम्ही ते पाण्याची प्रॉब्लेम घेऊन इथं येतो, पण असंच आम्हाला निराश होऊन इथून जावं लागतं. आम्ही नेहमी ते फोन नंबर देतात आम्हाला, याचे नाव सांगतात, त्याचे नाव सांगतात, नळावाल्याचे नाव सांगतात, पण इतकं आम्ही सगळं करून पण आमचे 4 वर्षापासून आमचा हाच प्रॉब्लेम चालू आहे. आतापर्यंत आम्ही किती अर्ज दिले असेल, किती वेळेस प्रॉब्लेम घेऊन आलो असेल आमचे, पण आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही आतापर्यंत. आम्ही नेहमी इथं येऊन निराश होऊन जातो. आमची इतका कडकड उन्हाळा आहे, आमचा इतकं पाण्याची प्रॉब्लेम आहे. आम्ही डोक्यावर पाणी आणतो, टँकर घ्यावं लागतं विकत आम्हाला, आणि पाण्याची एवढी प्रॉब्लेम आहे आणि आम्ही इथं नेहमी विनंती घेऊन येतो, रिक्वेस्ट करतो यांना, पण तरी आमची विनंती कोणी मान्य करत नाही. आम्ही इथं नळपट्टी भरायला तयार आहे, आम्ही इथं फॉर्म भरायला तयार आहे आणि नेहमी आमच्याकडून फॉर्म भरा, नंबर घ्या, हाच प्रॉब्लेम आम्हाला सांगतात. आणि पाण्यावाल्याला विचारलं की पाणीवाला म्हणतो माझा काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्या नळाला पाणी येऊ शकतच नाही. आणि आम्हाला प्रॉब्लेम काय आहे तो आम्हालाही माहिती नाही आणि आम्हाला सांगतही नाही आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतही नाही इथं कोणी. आम्ही जोपर्यंत आता आमचा नळाचा प्रॉब्लेम हा पाण्याचा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आम्ही नेहमी निराश होऊन इथून जातो, पण आज आम्ही इथून जाणार नाही. आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आमच्या नळाला पाणी द्या, त्यावेळेस आम्ही इथून जाणार. मेरा नाम है रजिया शेख, मैं आई हूँ म्हाडा कॉलोनी मच्छोदरी कॉलेज से। हमारी समस्या यही है कि हमारे को नल का पानी आता नहीं, और नल का पानी आता है जो नीचे बिल ऊपर, हमारी तरफ पाइपलाइन भी नहीं है, वाल का भी परेशानी है। और हम यहाँ बार बार आते हैं, बार बार यहाँ पे अर्ज देते हैं, पानी वालों को बोलते पानी छोड़ने के लिए, ये लोग अर्ज लेते, मोबाइल नंबर देते, हमारे को यहाँ से निकाल देते। हमारी समस्या सुनने वाला यहाँ पे कोई भी नहीं है। हम हरदम आके परेशान हो के यहाँ से चले जाते, और धुक्काला इतना कड़क है कि हमारे को पानी की इतनी तकलीफ है और हमारा पानी की समस्या लेने वाला कोई भी नहीं है।
और हम हमारे से एक ही बोलना है कि नगर सेवकों ने और यहाँ के जो कर्मचारी लोग हैं इन्होंने हमारे तरफ ध्यान देना, और जो पानी प्रोटोक वाला है उसने आके हमारी गली की चौकसी करना, पाइपलाइन का क्या है देखना समस्या, और हमारा वाल पाइप डालकर देना, और हमारा पानी का जो समस्या है वो छुटकारा लेना। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला काटसेवर पाटी ते कैलासनगर हा रस्ता गेल्या वर्षभरापासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। या संदर्भात कैलासनगर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत तातडीने रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील काटसेवर पाटी ते कैलासनगर हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला होता। मात्र या रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण असून त्यामुळे परिसरात अपघातांचं प्रमाण वाढलंय। गावकऱ्यांसह या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। कैलासनगर पळसखेडा हा मुख्य रस्ता असून या गावासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही, त्यामुळे रस्ता अपूर्ण राहिल्याने दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होतोय। विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वर शेवराव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आणि हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।